तर हा मी एक 40 मापाचं ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला दाखवते. कटिंग केलेलं आहे मी, तुम्हाला फक्त मार्जिन सांगते कसं कसं आहे ते बघा. ब्लाऊजची उंची 15 होती, इथं 16 घेतलेली आहे. छाती 10 आहे, इथे 12 टाकलेली आहे. बॅक साईड आहे. ब्लाऊजचा गळा 2.25 टाकलेला आहे, गोट घालून 3 होणार आहे. बॅकची गळ्याची उंची ही 5.5 होती, इथे आपण 6 टाकलेली आहे. 40 छातीसाठी दंडघेर हा आपला 6.5 असणार आहे, म्हणजे मुंडा 6.5 असणार आहे. कंबरपट्टी कंबर याची 10 आहे. 10 मध्ये 2 मार्जिनसाठी आणि एक बॅक टक्ससाठी आहे. बॅक टक्समध्ये बॅक हे मोठा असल्यामुळे आणि वरचा गळा छोटा असल्यामुळे आपण इथे 1.25 इंच वाढवून घ्यायचा आहे. तर हा आहे बॅकचा माप. हे तिरकं का आलेलं आहे, कारण आपला पॉईंट बरोबरच येणार आहे. दोन्हीही मापं सेम आहेत. एक्स्ट्रा झाले तर चालतं, चुकलं आहे असं नाही, कारण इथे आपला एकचा टक्स येणार आहे, तेव्हा ही लाईन अशी सरळ होते. चला तर फ्रंट पार्ट दाखवते. हा आहे पुढचा भाग. पुढच्या भागाची उंची 17 इंच आहे. 17 इंच हो. बॅकचं माप 15 इंच आणि फ्रंटचं भाग 17 इंच असं आहे. 17 मध्ये इथं 15 दिलेला आहे. 15 आणि बॅकची आपली जी ब्रेशर पट्टी असणार आहे ती 3 इंचाची आहे. टोटल शिवून सगळं आपलं 17 इंच तयार होणार आहे. तर फ्रंटला ब्लाऊजची उंची ही वरच्या भागाची 15 आहे आणि ब्रेशर पट्टी जोडलं तर त्याची पुढची उंची 17 इंच येणार. हो, 10चं माप आहे, त्यामुळे बॅकपेक्षा फ्रंटचा भाग हा मोठा आहे 2 इंच. इथे बघा, छाती 10 इंच आहे. छाती 10 इंच आहे, त्यामध्ये आपल्याला 2 इंचाचं मार्जिन आणि पाऊण इंचाचा टक्स असणार आहे. जेणेकरून हा जो टक्स दिला तर हा पॉईंट हा असा खाली येतो आणि इथे जर पाऊण इंच जर टक्स दिला तर हा पार्ट सरळ होणार आहे. बघू शकता, मुंडा आहे तसा तयार होणार आहे. असं जर केलं तर हा मुंडा खूप मोठा होतो, पण इथं जर अर्धाचा टक्स दिला तर एवढा आणि पाऊणचा टक्स दिला तर आपला मुंडा हा असा व्यवस्थित बसणार आहे आणि ही खालची पट्टीसुद्धा व्यवस्थित होणार आहे. टक्सचा जो हा पॉईंट आहे तो आपल्याला कंबर किती आहे बघून घ्यायचा आहे. आता माझी कंबर आहे 10 इंच. 10 मध्ये आता मला 2चं मार्जिन आहे आणि जो काही टक्सचा पॉईंट आता 10 यामध्ये 10 आपली कंबर आहे आणि 2 आपलं मार्जिन आहे, तर किती राहते बघायचं आहे, 16. तर इथं आपल्याला 2 इंचाचा टक्स येणार आहे. माप मोठं आहे, त्यामुळे मार्जिन जे मी सांगते ते बरोबरच आहे, पण तुम्हाला ते जास्त वाटण्याची शक्यता आहे. आणि इथे आपला असणार आहे हा अर्धा इंचाचा टक्स. तर फ्रंटचा भाग तुम्हाला कळला का, बघून घ्या. फ्रंटची सुद्धा बघा, मुंड्याची उंची जी आहे ती 6.5 आहे. फ्रंटचा गळासुद्धा 6 टाकलेला आहे, तयार हा 5.5 होणार आहे. आणि शोल्डर जे आहे ते आपण 7 इंचाचं दिलेलं आहे. तुम्हाला मी ब्रेशर पट्टी पण दाखवते. ही बघा, ही आहे ब्रेशर पट्टी आपली. ब्रेशर पट्टी काढताना जोडताना काय करायचं आहे, जेवढं मार्जिन आपलं बघायचं आहे पहिल्यांदा ब्रेशर पट्टी किती आहे, कारण ब्रेशर पट्टी ही कधीही प्रॉपरच निघते. 10 + 2 अशी 12 इंचाची ही ब्रेशर पट्टी आहे. आणि जो काही भाग राहील तो आपला टक्स पॉईंट असणार आहे इथे. आता बघा, हा जर आपण टक्स दिला आणि तशी जर आपण ब्रेशर पट्टी जोडली तर हा असा आपला पूर्ण भाग तयार होणार आहे. तर हे कटिंग कसं वाटते तुम्हाला, समजलं का, मला नक्की सांगा. आणि काही शंका असल्यास आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.